नमस्कार फ्रेंड्स, मी प्रियंका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एकदम गावरान पद्धतीचं पिठलं भाकरी म्हणा किंवा झुणका भाकरी म्हणा, त्यासोबतच ठेचा आणि लोणचं। थोडासा गावरान पद्धतीचा आज बेत बनवलेला आहे। तर इथे मी कढई ठेवलेली आहे। अगोदर आपण पिठलं बनवायला घेऊया। पिठलं शिजत ठेवून साईडला भाकरी बनवून घेऊ। ठेचा मी बनवलेला आहे। ठेच्याची रेसिपी ऑलरेडी टाकलेली आहे, मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करते। तर इथे मी गॅस ऑन करून तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम होतंय तोपर्यंत साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सांगते। तेल गरम होतंय आपलं तोपर्यंत साहित्य आहे मीडियम साइजचा कांदा चिरलेला, कोथिंबीर, आलं, लसूण आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार टाका, कारण हिरवी मिरची तिखट जास्त कमी जास्त तिखटपणा जसा पाहिजे त्यानुसार टाका। आणि सोबतच कढीपत्ता, कढीपत्तामुळे टेस्ट छान येते। तर इथं मी 1 वाटी बेसन घेतलेली आहे, चाळून घेतलेली आहे बेसन। तेल आपलं गरम होतंय। आता आपण या तेलामध्ये मोहरी टाकू। अर्धा चम्मच मोहरी टाकून घेऊ। तेल तापलेलं आहे बघा, कडकड असा आवाज येतोय मोहरी टाकल्यानंतर। सोबतच अर्धा छोटा चम्मचनी जिरे टाकलेले आहेत। छान असं आपले कडकडले आहेत मोहरी जिरे। तर आता जाईल माझी मिरची ही कच्ची आहे, त्यामुळे मी तेलात आता फ्राय करून घेणार आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा पेस्ट यात मी टाकलेला आहे। याला 1 ते 2 मिनिट आपण फ्राय करून घेऊ, म्हणजे मिरचीचा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल। त्याचबरोबर सोबत जाईल कढीपत्ता, लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता जर टाकला तर त्याचा फ्लेवर हा छान असा उतरेल पिठल्यामध्ये आणि टेस्ट थोडीशी आणखीन जास्त वाढेल, छान लागेल खाण्यासाठी। तर आता आपली मिरची परतून झालेली आहे, आलं लसूण पण परतून झालेला आहे, त्यातला कच्चेपणा हा निघून गेलेला आहे। यात जाईल आता कांदा। एक मी मोठा कांदा घेतलेला होता, जर मोठा नसेल तर मीडियम साईजचे 2 कांदे घ्या। पिठल्यामध्ये थोडासा कांद्याचं प्रमाण जास्त टाकायचं आहे आपल्याला। आता हे कांदा टाकलेला आहे, यात मी थोडंसं मीठ टाकणार आहे, जेणेकरून कांदा हा पटकन भाजेल किंवा त्यातला कच्चेपणा निघून जाईल। हलकासा टाकलेला आहे। परत राहिलेलं मीठ आपण नंतर टाकूया, जेव्हा पाणी टाकतो तेव्हा टाकून घेऊया। याला आता मी परतून घेते, थोडंसं मऊ होईपर्यंत किंवा हलका लालसरपणा दाखवते तुम्हाला कसं झालेलं आहे। आता हे कच्चं आहे, याला मी परतून घेते। बघा कांद्याचा कच्चापणा हा निघून गेलेला आहे, हलका मऊ झालेला आहे कांदा। आता यात जाईल हळद जाईल पाव चम्मच आणि याला मी हलकसं परतून घेणार आहे परत एक वेळेस। आता 1 वाटी बेसन आहे, तर बरेच जणांना घट्ट हवं असतं पिठलं, तर तुम्ही 1.5 वाटी टाकू शकता। जर पातळ हवं असेल तर 2 वाटी आणि थोडंसं वरती टाकू शकता। तर माझ्या घरी पातळ आवडतं म्हणून मी 2 वाटी पाणी टाकते। त्याच वाटीने आहे। दोन वाटी मी इथे पाणी टाकलेलं आहे। आता याला आपण उकळी येऊ देऊ। 2 वाटी आणि वरती इतकं थोडंसं टाकलेलं आहे मी, अर्धी वाटी, म्हणजे टोटल 2.5 वाटी हे पाणी टाकलेलं आहे। आता राहिलेली ही कोथिंबीर मी यातच टाकते आणि आता आपण यात मीठ टाकून घेऊ चवीनुसार। थोडंसं मीठ मी आधी टाकलेली होती म्हणून अर्धा चम्मचच्या थोडंसं वरती
मी टाकते मीठ इथं. तुम्हाला जर प्रमाण कमी जास्त वाटत असेल तर तुम्ही थोडंसं टेस्ट करू शकता आणि परत ॲड करू शकता. याला आता आपण छान अशी उकळी येऊ देऊ. तर आपलं पाणी हे छानपैकी उकळलेलं आहे. आता यात असं जर कालवलं तर बरेच जणांना गाठी बनतात पिठल्याच्या, तर तसं न होण्यासाठी हलकंसं मी 1-2 चमच पाणी टाकलेलं आहे आणि त्याची उकळी बंद केलेली आहे. आता आपण हे बेसन टाकून याला मिक्स करून घेऊ छानपैकी. तुम्ही असं थोडंसं हाताने पण टाकू शकता. दाखवते मी. असं बुरबुरलं तरी चालतं, म्हणजे गाठी होणार नाही, खायला पण चव लागेल. तर याला हे सगळं बेसन मी कालवून घेते. तर बेसन मी टाकलेलं आहे पूर्ण. आता याला आपण 1-2 गाठी झालेल्या मध्ये ज्या गाठी आहेत छोट्या छोट्या, त्या अशा स्पूनच्या साहाय्याने किंवा पळीच्या साहाय्याने, भातवडीच्या साहाय्याने कशाने तुम्ही फोडून घेऊ शकता. याला छान शिजवलं की चव एकदम मस्त येते. आता याला मी 10 मिनिटं वाफवून घेते आणि सोबतच भाकरी बनवून घेते. तर बघा आपलं पिठलं हे मस्तपैकी शिजलेलं आहे. आता याला मी बंद करते आणि आता आपण बनवूया भाकरी. चला तर मग आपली ही अशी गावरान पद्धतीची मस्त भाकरी, ठेचा, पिठलं आणि लोणचं अशी ही प्लेट तयार झालेली आहे. करून पहा. आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.